ओरछा किल्ल्याला लागूनच राजा महल आहे, तो आपण आता पाहण्यास जाऊया आणि त्याचं एकंदरीत सौंदर्याचा आस्वाद घेऊया. अगदी जवळच 20 मीटरवर हा महाल असल्याकारणाने आपण पायी तिथे जायचं आहे आणि या 50 रुपयाच्या तिकिटामध्येच आपल्याला तेथे एंट्री मिळणार आहे. चला तर मग. मित्रांनो, आता आपण हा समोर दिसत असलेला राजा महल म्हणजे तो महल आहे आणि आपण आता पाहून आलो तो किल्ला आहे. किल्ला थोडासा रफ अँड टफ आणि महल हा थोडासा नाजूक साजूक, दिसायला सुंदर, कोरीव काम केलेलं वगैरे असं विशिष्ट पद्धतीने बनवलेला असतो आणि त्यामध्ये राजा आणि राणी यांचा वास असतो. हे शीश महल हे खुद्द राणी आणि राजा ह्यात राहत होते. ते आता हॉटेलमध्ये रूपांतर केलेलं आहे. एका रूमचं कमीत कमी दिवसाला 15 ते 20 हजार भाडं असावं असं इथले वॉचमन लोकांकडनं चौकशीअंती कळलं आहे. आणि हा शीशमहलला लागून असलेला ओरछा किल्ला. चला तर मंडळी, आपण आता राजा महलमध्ये प्रवेश करूया आणि राजा महलचे आतून बांधणी आणि एकूण सजावट पाहूया. मित्रांनो, आता आपण राजा महलच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेश करीत आहोत. महलच्या समोर अतिशय सुंदर अशी माहिती चित्रासहित दिलेली आहे. आपण हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकाल. हे राजा महलचे थोडक्यात माहिती लावलेली आहे. कितीशे दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये याचा मला अंदाज बांधता येत नाही आहे, तरीसुद्धा मी हा चारी बाजूनी फिरवून तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. राजा महलच्या आतील भागात आपण प्रवेश करते झाले आहोत आणि सुंदरसं नक्षीकाम मला इथूनच गॅलरीमधनं भिंतीवरचं दिसत आहे. कदाचित ते कॅमेऱ्यामध्ये टिपलं जाणार नाही, पण मी तुम्हाला ते पुढे जाऊन तुम्हाला दाखवेल. हा राजा महल हा इथे नर्तकीला नाचण्यासाठी बनवलेला स्टेज होता. बहुतेक राण्या पहिल्या माळ्यावरनं त्यांना जाळीदार अशा गॅलऱ्या होत्या, त्यातून ते डान्स पाहायचे. आणि खाली ह्या बाकीच्या भागामध्ये एकूण दरबारातले लोक बसून त्या नृत्याचा आनंद टिपायचे. मित्रांनो, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता आपण या सुंदरशा गॅलरीमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि
तुम्ही पाहू शकाल की किती सुंदर असं नक्षीकाम इथे केलेलं आहे. हे त्या काळात 15व्या शतकातलं एकंदरीत नक्षीकाम, नॅचरल कलर, आणि हे संपूर्ण मुघलशाहीमध्ये पेंटिंग केलेलं काम तुम्ही छतालासुद्धा पाहू शकाल. आता बरंचसं छत पडलेलं आहे व त्याचा गिलावा पडलेला आहे, परंतु पुढील भागामध्ये नक्षीकाम अजूनही व्यवस्थितपणे शाबूत असून देखण्याजोगी आहे. तुम्ही ह्याचा प्रत्यक्ष इथे येऊनच अनुभव घ्यावा असं मला वाटतं. हा जो गिलावा तुम्हाला दिसत आहे हा चुना आणि जे नदीत सापडलेले शंख यांची पावडर बनवून हा गिलावा बनवलेला असतो. त्यात वनस्पतीचे रंग वापरून हे सगळं वरती, त्यामुळे जास्त तुम्हाला छटा दिसत नसल्या तरी नक्षीकाम अतिशय सुरेख, सुबक, विथ बॅलन्स, असं कुठेही एखादा ब्रश सरकल्यासारखा वाटत नाही. इतका सुंदर नक्षीकाम ठेवणीत केलेलं दिसतं आणि हे त्या काळातलं असून आजही इंटॅक्ट आहे. मित्रांनो, आता आपण राजामहलच्या पहिल्या मजल्यावर आलो आहोत. इथून तुम्हाला खालील भाग दिसत आहे आणि आता आपण राजामहलच्या पहिल्या माळ्यावरून पूर्ण दर्शन घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढे अजून काय दिसण्यासारखं आहे का पाहतो आहोत. आणि हा रूम, एकेकाळी हा रूम होता. तुम्हाला दिसत असेल इथे हे असे चौरस, हे छपराचे सपोर्ट होते. इथे सुद्धा हे सपोर्ट दिसत आहेत आणि हे जंग्या ज्या आपण म्हणतो आपल्याकडे आपल्या किल्ल्यांना असतात तशा टाईपच्या ह्या जंग्या मला दिसत आहेत. ह्या कशासाठी असतील याचा काही अंदाज बांधता येत नाही. शत्रूवर अचानक हल्ला झाला तर हल्ला करता यावा असं काहीतरी हे एकंदरीत सोय वाटते. आता आपण राजामहलच्या पहिल्या माळ्यावरच्या गॅलरीमध्ये आहोत आणि हा राजामहलचा अत्यंत सुबक असा विस्तीर्ण परिसर आपण नजरेत सामावून घेत आहोत. अतिशय सुरेख, बॅलन्स अशी एकंदरीत या राजामहलची बांधणी आहे. समोरच्या गॅलरीत तुम्हाला पलीकडे मंदिराचा कळस दिसत आहे. मित्रांनो, राजामहलचा हा दुसरा माळा समोर दिसत आहे तो ओरछा किल्ला भक्कम असा आपल्याला दिसत आहे आणि हा राजामहल इथून आपण संपूर्ण खालच्या तळमजल्यापर्यंत हा देखावा पाहू शकत आहोत. महल हा राजा लोकांचा राहण्यासाठी असलेला भाग होता. तिथे अजूनही वरच्या फ्लोअरला जाण्यासाठी रस्ता होता, परंतु तो कदाचित शासनाने बंद करून ठेवलेला आहे आणि आपल्याला ह्या वरच्या फ्लोअरवर त्यामुळे जाता येत नाही आणि तिकडनं आपल्याला त्याचा देखाव्याचा लाभ घेता येत नाही आहे. मित्रांनो,
इथून मी तुम्हाला राजा महलवरनं चतुर्भुज मंदिराचा देखावा दाखवित आहे. चतुर्भुज मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला लक्ष्मी मंदिर दिसत आहे आणि त्याच्या बॅक साईडला या छोटे छोटे कळस दिसतात. त्या सगळ्या छत्र्या आहेत. आपण तिथे आता जाऊया.